श्री स्वामी समर्थ. पोट फुगणे, पोटामध्ये ॲसिडिटी, त्यानंतर गॅस, त्यानंतर अपचन असं तुम्हाला होत असेल तर ह्यावर मी आज एक खूप काही उपाय घेऊन आलो आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा. रोज जेवल्यानंतर पोट फुगत असेल किंवा तुम्हाला ॲसिडिटीमुळं आंबट, करपट, ढेकर येत असतील तर पहिला यावर उपाय आहे. रोज सकाळी असं तुम्ही 21 दिवस करून बघा. रिकाम्या पोटी ज्यावेळेस तुम्ही फक्त एक करायचं आहे की गुळण्या करायच्या आहेत. अर्धा ग्लास गरम पाणी घ्यायचं आहे. पाण्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आहे, अर्धा चमचा. त्यानंतर त्या कोमट पाण्यानं गुळण्या करायच्या आहे. गुळण्या केल्याच्या नंतर थोडं अर्धा ग्लास आपल्याला थंड पाणी, एकदम मीडियम थंड पाण्यानं गुळण्या करायच्या आहे. परत एक पिवळे लिंबू घ्यायचे आहे आणि एक पिवळे लिंबू, त्यानंतर एक ग्लास थंड पाणी. त्या थंड पाण्यामध्ये एक लिंबू संपूर्ण पिळून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमच्याकडं कच्ची बडीशोप असेल तर कच्ची बडीशोप पण लागते. एक चमचा कच्ची बडीशोप त्यामध्ये ॲड करायची आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं काळं मीठ ॲड करायचं आहे. हे मिश्रण आपल्याला ह्या ग्लासातून त्या ग्लासमध्ये दोन्ही एक 2 ग्लास घ्यायचे आहे. हळूहळू ह्या मिश्रणाला कमीत कमी 10 मिनिटे खालून घ्यायचं आहे. त्यानंतर ते मिश्रण तुम्हाला बसायचं आहे. बसल्यानंतर ते जे मिश्रण केलेलं आहे आपण, लिंबू पाणी, बडीशोप आणि काळं मीठ, हे 1 ग्लास पाणी आपल्याला 15 घोट घेऊन 15 घोटामध्ये संपायचं आहे. त्यानंतर दुसरा उपाय, रात्री झोपण्या अगोदर तुमच्याकडे नारळाचं तेल किंवा एरंडाचं तेल असं असेल तर पण नारळाचं तेल उत्तम आहे. तुमच्या नाभीमध्ये 1 चमचा नारळाचं तेल ओतायचं आहे. त्या तेलाने नाभीमधून थोडं थोडं तेल काढून त्याने पोटावरती गोल अशा हातानं थोडंसं जोर लावून मालिश करायची आहे आणि नाभीमध्ये थोडं तेल तसंच ठेवायचं आहे. जो आपण लिंबू पाणी, बडीशोप, काळं मीठ ॲड केलेला उपाय आहे त्याने तुमची पचनक्रिया सुधारते. आणि नाभीमध्ये नारळाचं तेल सोडायचं, त्यानंतर ते तेल पोटाला चोळायचं. त्याने तुमची पचनक्रिया आणि पोटामध्ये शिलक हे असं प्रॉब्लेम होणार नाही, असा काही त्रास होणार नाही. उपाय तिसरा, जेवणामध्ये 2 ते 3 कच्चा लसूण पाकळ्या खायच्या आहे. कारण जेवणामध्ये कच्चा लसूण खाल्ल्यानं, जेवणासोबत कच्चा लसूण खाल्ल्याने काय फायदे होतात पोटासाठी? तुमच्या पोटामध्ये जे काही अन्न जाते ते पचन होते आणि तुमचं पोट साफ व्हायला मदत होते. जसं आपण काही खाल्लं आणि आपलं पोट साफ होत नाही, ठणके मारतं. ज्यावेळेस आपल्याला
जुलाब होतात त्यावेळेस आपला स्वच्छ जुलाब होत नाही. त्यानंतर जे काही अन्न असतं, जे काही आपण पाणी पितो, त्यामुळे गॅस निर्माण होत नाही. त्यानंतर उपाय चौथा. चौथा उपाय काय आहे? रोज सकाळी एक लवंग अमावास्यापोटी खायचे आहे. त्यानंतर अर्धा ग्लास पाणी प्यायचं आहे. लवंग खाल्ल्याच्या नंतर 1 तासानं अर्धा ग्लास थंड पाणी